महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी परिस्थितीत आता एक महत्त्वाचं राजकीय वळण घेतलंय। राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, पिकं नष्ट झाली आणि शेतकरी अत्यंत संकटात आहेत। मात्र याच वेळी शेतकऱ्यांच्या या दुःखात सरकारकडून अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे राजकीय वादळ उठले। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळ मिळत नसल्यामुळे थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केलं। त्यांनी राज्यातील भीषण शेती परिस्थितीची माहिती दिली आणि शेतकऱ्यांसाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी, कमी व्याजदराने नवीन कर्ज व कर्जमाफीची मागणी केली आहे। हे फक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेले प्रयत्न नाहीत, तर राज्य सरकारच्या दुर्लक्षाला एक मोठा राजकीय इशारा असल्याचं स्पष्ट आहे। सुप्रिया सुळे यांच्या या दिल्लीतील हालचालींमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांबरोबरच महाराष्ट्राच्या सत्ता संरचनेवर परिणाम करणारा एक वेगळाच मास्टर प्लॅन दडलेला आहे, असं राजकीय विश्लेषक म्हणतात। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अनेकदा आरोप होत आलेत की ते विरोधकांना वेळ देत नाहीत आणि संवाद साधण्यास इच्छुक नाहीत। त्यामुळे सुळे यांनी राज्यातील अडचणींवर मात करण्यासाठी केंद्राशी थेट संवाद साधण्याचा मार्ग निवडला। ही रणनीती महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी ठरू शकते। त्यामुळे देवाभाऊंच्या विरोधात पवारांच्या लेकीने राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, जो पुढील काळात राज्याच्या राजकीय नकाशावर मोठा प्रभाव टाकू शकतो असं बोललं जाते। या सगळ्या घडामोडींमुळे आता एक मोठा प्रश्न समोर येतो की सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या नंतर दिल्लीतील स्ट्रॅटेजिक केंद्र बनत आहेत का? जर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य ती कृती केली नाही, तर राष्ट्रवादी शरद पवार गट थेट पंतप्रधान कार्यालयात दबाव निर्माण करून निर्णय घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत का? त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्या पार्श्वभूमीवर चालणारे राजकीय खेळ यांच्यात सखोल संबंध दिसून येतो। सुप्रिया सुळे यांची दिल्लीमध्ये सुरू असलेली ही लढाई कितपत यशस्वी ठरते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कसा दबाव येतो हे येत्या काळात समजेलच। पण या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या घडीला सुप्रिया सुळेंनी घेतलेली भूमिका योग्य वाटते का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा।